हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे ज्योती मारुती व्लॉग. तर आता बाहेर जाण्याची तयारी सुरू झालेली आहे, म्हणजेच निघालोच आहोत बाहेर जशा आत्ता. तर इथं पहा विशाल टोपी वगैरे घालतो आहे आणि बाहेर जायचं होतं, मार्केटमध्ये थोडं सामान वगैरे आणायचं होतं. तर मग मी झाले होते जाण्यासाठी तयार, ड्रेस वगैरे घातला आहे आणि मग आता चालले बाहेर. थोडंसं सामान आणायचं आहे, तेलाचा डब्बा वगैरे आणि थोडासा किराणा पण आणायचा आहे. तर म्हटलं चला जा मार्केटमध्ये बाहेर नगरला. तर शक्यतो नगरलाच होलसेलमध्ये सामान मिळतं जास्त. तर मग जास्त आणायचं असलं तिकडनंच आणतो आम्ही. तर मग निघालो आहोत आत्ता. तर वाटाने डायरेक्ट आता गेलो तर आम्ही डायरेक्ट कापड बाजारात. अगोदर कापड बाजारात जायचं होतं कारण मला ना गाऊन घ्यायचे होते. तर मग म्हटलं आधी कापड बाजारात जावं. तर विशालला शर्ट पण घ्यायचे होते आणि गाऊन पण घ्यायचे होते मला. तर मग म्हटलं अगोदर घेण्यासाठी बघावा काय मिळते का छान. तर बघा कापड बाजारात तर मस्त वेगवेगळे स्टॉल लागलेले असतात, म्हणजेच गाड्यावरती गाऊन वगैरे, टी शर्ट, नाईट पॅन्ट असे डेली यूजचे कपडे खूप छान मिळतात. आणि दुकानामध्ये पण मिळतात, पण गाड्यावरती ना काय एक वेगळीच मजा असते घेण्याची. आणि कसं हे बघा अशी लावलेली असतात, त्याच्यामुळं भरपूर सारी व्हेरायटी पाहायला मिळते. तर इथं पहा मग आता मी उतरली आहे खाली. तर विशाल काही थांबत नाही, खूप वेड्याने करतो आहे. तर म्हटलं बघावं, तर मला जसं पाहिजे तशी कलर मिळतात का नाही आता काय माहिती, पण बघते. खूप पाहिले तर म्हटलं अगोदर पाहून घेते आणि नंतर मग व्हिडिओ करते. तर मग पाहिला तर एक घेतला आहे मी, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तर एकच घेतला कारण की जसं पाहिजे होतं तसं. तर आलो आहोत घरी. तर पहा विशाल कसा ओरडते. ताच आलोत आम्ही, म्हणजे बराच वेळ झाला. त्याच्यानंतर जेवण केलं, चहा वगैरे घेतला आणि बराच वेळ झाला बाहेरून आलेलं. अजून आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि भरपूर अजून काम येतं, ते पण करायचेत. आणि मग अर्जंट ब्लाऊज पण द्यायचेत मला 2, कारण की 2 दिवस अख्खा घरातलं आवरलं त्याच्यात गेलं. आणि आता स्वयंपाक करते आणि पहिला अगोदर किराणा सोडून ठेवते सगळ्या डब्यामध्ये आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करते. तर इथं बघा विशल्या काय चाललंय तुझं? विशूचं आमचं काहीतरी खेळणं चाललेलं असते. त्याला ना ह्याचा बॉक्स पाहिजे, बॉक्स. तर ते त्याला म्हटलं मी रिकाम्या झाल्या तुला देते खेळायला, पण नाही तो आधीच मागतोय. तर मग ह्याच्यातलं मला त्या डब्यामध्ये चहा पावडर ठेवायचे काढून आणि त्याला बॉक्स द्यायचा आहे ना. तू मोबाईल धर मग. हां चल मग मी पटाफट काढते. धर ना तू मोबाईल, मग असा धर, असा धर, असं. तरी तर दिवाबत्ती ते पण झाली आणि आता मी सगळं सामान आहे ना काढून ठेवते. धर आता अगोदर काढून ठेवते, कारण की गरमी तर इतकी भयानक गरमी होती ना. पहिलं काढून ठेवते सगळं, स्वयंपाक करते. काय केलं लवकर कर बरं. धर या इकडं आण, मी तुला देते ते काढून. बस बस विशाल चिटकलेलं असते, सगळं फोडतंय, असं काहीतरी वेगळं चाललेलं असते. बघ सगळं चिटकलेलं आहे. तुला म्हणलं ते बॉक्स नाहीये, ऐकतच नाही तू. तर ठेवून देऊ दे मला बाकीचं सामान सगळं. तुझ्या वाळून वरते ना थोडंसं.
शांत बघा विशाल. आता जेवायला बनवलंय. आता काय बनवलं ते सांगते तुम्हाला. आणि मस्त व्हेज बिर्याणी बनवली. जेवढं साहित्य होतं तेवढ्यामध्ये तर दाखवते मी तुम्हाला व्हेज बिर्याणी कशी बनवली मी. काय होते काय माहिती. तिथं पहा हा साधा भात आहे बासमती तांदळाचा. तर पापड तळलाय. तर व्हेज बिर्याणी. सोनं इकडे आहे का? मस्त अशी बनवली व्हेज बिर्याणी. ते बघा बटाटा वगैरे टाकला त्याच्यात. मस्त तंबाटा ते. आता सोनूला खायची व्हेज बिर्याणी आहे का ना सोनू? चल घे. तर आता जेवण वगैरे करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा आता बिर्याणी बनविली आम्ही छान मस्त. देते मी सोनूला खायला. जास्त काही नव्हतं. बटाटा टमाटर आणि कांदा टाकलाय. तर व्हेज बिर्याणीमध्ये व्हेज भाज्या असल्या ना तर खूप छान लागते व्हेज बिर्याणी. मस्त अशी होते. सगळ्या भाज्या पाहिजेत म्हणजे फुलवर, शिमला मिरची, वाटाणा ते पाहिजे मग छान होती मस्त अशी. लिंबू कुठे? विशाल काय खातो? पापड खातो. मस्त पापड, लिंबू, काकडी आणि बिर्याणी. तर या तुम्ही पण जेवायला. आता जेवण करून घेऊ. आता माझा फोटो काढून कसं